आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक आयएनएस इम्फाळ विनाशिका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट. राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दलाची स्थापना. आणि प्रसिद्ध शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी अंमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम सुरू करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. युवा पिढीनं आरोग्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यायला हवं. पौष्टिक आहार, शारीरिक व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी, पुरेशी झोप घ्यावी आणि डिजिटल उपकरणांचा कमीत कमी वापर करावा असं मोदी म्हणाले. गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण कालच्या वीर बाल दिनी देशभरात करण्यात आलं. यानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वारा इथं सर्वधर्म संमेलन झालं. यानिमित्त रक्तदान शिबिर तसंच आरोग्य शिबिरही भरवण्यात आलं. वाशिम इथल्या हॅपी फेसेस शाळेतल्या विद्यार्थ्यांना 4 साहिबजादांच्या शौर्यावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. देशाच्या समुद्री क्षेत्रात जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे. अशा प्रकारचे हल्ले सरकारनं गांभीर्यानं घेतले असून नौदलानं देखरेख वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत नौदलाच्या गोदीत आयोजित कार्यक्रमात आयएनएस इम्फाळ ही अत्याधुनिक स्वदेशी विनाशिका काल नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ईशान्येकडच्या राज्यातल्या शहराचं नाव दिलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. यात पहिल्यांदाच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. या नौकेतले 75% भाग स्वदेशी बनावटीचे आहेत. राष्ट्रीय आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, राज्याचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्यातर्फे पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं आयोजित 50व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागेल असा विश्वास राज्यपाल बैस यांनी यावेळी व्यक्त केला. हे बालविज्ञान प्रदर्शन तंत्रज्ञान आणि खेळणी या विषयावर आधारित आहे. शाळांमधून अशा प्रदर्शनांचं आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबवता संशोधनाचे प्रयत्न सुरूच ठेवावेत असं आवाहन त्यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीस यांना डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचं सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यामुळे ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या. राज्यात कोविड-19च्या रुग्णांची तसंच कोरोना विषाणूचा JN1 या प्रकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल दिली.
या कृती दलात आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांचा समावेश आहे. दरम्यान काल राज्यात कोरोनाच्या 37 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 11 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात कोरोनाच्या 194 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये विकसित भारत यात्रेचे देशभरातले हजारो लाभार्थी सहभागी होतील. विविध केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राज्यातही विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचं उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झालं. येत्या 30 डिसेंबरपर्यंत ही यात्रा नांदेड महानगरपालिकेच्या 13 प्रभागातून जाणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या विहीर गावात काल ही यात्रा पोहोचली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनच्या माध्यमातून गावकऱ्यांना दृकश्राव्य पद्धतीनं देण्यात आली. गावातले वृद्ध नागरिक, महिला आणि बालकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील चिंचणी गावात विकसित भारत संकल्प यात्रेत बचत गटांच्या महिलांना बँकेकडून कर्ज वाटप करण्यात आलं. तसंच उज्ज्वला गॅस योजनेतून 20 महिलांना नवीन गॅस जोडणीसह शेगडी देण्यात आली. जालना जिल्ह्यातील लावणी आरडा इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं काल ग्रामस्थांनी स्वागत केलं. जालना जिल्ह्यातले पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी गजानन रानोटे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले, मला पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मिळतात. त्याचप्रमाणे पीक विमा योजना या अंतर्गत जर मी विमा भरला 1 रुपयामध्ये तर त्याचे मला जे विमा मंजूर होईल त्याचे पैसे पण व्यवस्थित मिळतात. आणि त्याचनंतर मोदी सरकारनं जी पीएम किसान योजना काढलेली आहे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. याचा खरंच शेतकऱ्यासाठी खूप मोलाचा हातभार लागतो. प्रसिद्ध शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचं काल मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं. हालाकीतून वर येऊन जे कला महाविद्यालयातून सुवर्णपदक मिळवलेल्या उत्तम पाचारणे यांनी उठाव शिल्पांची स्वतःची शैली निर्माण केली होती. त्यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची अश्वारूढ शिल्प आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी आहेत. 1986 मध्ये बोरिवलीला उभारलेलं स्वामी विवेकानंद यांचं पूर्णाकृती शिल्प ही त्यांची नावाजली गेलेली कलाकृती. अंदमानातल्या स्वातंत्र्यज्योत आणि सावरकर ज्योतीची शिल्पही त्यांनी घडवली होती. राज्यपाल रमेश बैस यांनी पाचारणे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. कालचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 8 गडी बाद 208 धावा झाल्या होत्या. केएल राहुल 70 आणि मोहम्मद सिराज 8 धावांवर खेळत आहेत. हवामान राज्यात आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक आयएनएस इम्फाळ विनाशिका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दलाची स्थापना. आणि प्रसिद्ध शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.